भिवंडीमध्ये शिवसेना ठाकरे पक्षानं पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन केलेलं आहे। हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या नागरिकांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली। तसंच पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ अकोल्याच्या अकोटमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं बंदची हाक देण्यात आली आहे। शहरातील बाजारपेठ आणि इतर व्यवसाय आणि व्यवहार बंद ठेवून या हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला आहे। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज लातूर बंदची हाक देण्यात आली होती। या बंदला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला। सकल हिंदू समाजाच्या वतीनं नागरिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या नांदेड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे। शहरातील सर्व व्यापारी संकुल दुकानं ही बंद होती। त्याचबरोबर सर्व पक्षीयांनी मिळून नांदेड बंदचं आवाहन केलं होतं। यावेळी दुपारी नांदेड शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली। खालापूर खोपोलीमध्ये नागरिकांकडून पहलगाम हल्ल्याविरोधात मोर्चा काढण्यात आला। यावेळी पाकिस्तानचा निषेध नोंदवण्यात आला। हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। ओला शहरातही पहलगाम हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला। मोर्चा काढण्यात आला। सकल हिंदू बांधवांनी हा मोर्चा काढला। मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने हिंदू बांधव उपस्थित होते। येवल्यामध्ये मुस्लिम समाजानं पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवलाय। दहशतवाद्यांबरोबर कठोर कारवाई त्यांच्यावर करावी अशी मागणी सुद्धा मुस्लिम समाज बांधवांनी केलेली आहे आणि त्यांनी शहर पोलिसांना निवेदन दिले। दिल्लीच्या चांदणी चौकातील बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी बंद पुकारलाय। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आलाय। यावेळी ठिकठिकाणी हल्ल्याच्या निषेधार्थ बॅनरही लावण्यात आले। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर एनआयच्या तपासाला वेग आलाय। मुंबईनंतर आता एनआयचं पथक पुण्यामध्ये जाणार आहे। आसावरी जगदाळे आणि संगीता गणबोटे यांचा जबाब आणि घटनाक्रम जाणून घेण्यासाठी एनआयचं पथक पुण्यामध्ये जाणार आहे। जालन्याचे शिवसेनेचे नेते आमदार अर्जुन खोतकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। खोतकर पिता पुत्रांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे। सोशल मीडियावरील 4 वेगवेगळ्या अकाउंटवरून त्यांना ही धमकी मिळाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त्या पदावरील सर्व नियुक्त्या रद्द झाल्यात। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या अचानक रद्द करण्यात आल्या आहेत। वसई विरारमधील 2015 सालानंतरच्या अनधिकृत झोपड्यांना संरक्षण देऊ नका अशा कानपिचक्या पालकमंत्री गणेश नाईक यांनी आमदार राजन नाईक यांना दिलेल्या आहेत। राज्य सरकारनं 2015 साली पूर्वीच्या झोपड्यांना मान्यता दिली आहे। त्यामुळे त्यानंतरच्या अनधिकृत बांधकामांसाठी आग्रही राहू नका असं म्हणत गणेश नाईकांनी राजन नाईक यांना टोला लगावलाय। यवतमाळमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष नाना गाडबैले यांची घर वापसी झाली आहे। लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला होता। त्यांच्यासोबत इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला हायकोर्टानं दिलासा दिलाय। याचिका प्रलंबित असेपर्यंत कामराला अटक न करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत। तसंच कामराची गुन्हा रद्द करण्यासाठीची याचिकाही हायकोर्टानं सुनावणीसाठी दाखल करून घेतली आहे। नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे। निजामुद्दीन भागातून पाटकर यांना अटक करण्यात आली आहे। दिल्लीचे विद्यमान नायब राज्यपाल VK सक्सेना यांचा अवमान केल्याप्रकरणामध्ये मेधा पाटकर यांना अटक झाली आहे। चंद्रपूर शहराजवळून वाहणाऱ्या इरई नदीच्या खोलीकरण कामाचा शुभारंभ पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी केलाय। या कामासाठी जिल्हा प्रशासनानं 17 कोटींचा निधी प्रस्तावित केलाय। या टप्प्यामध्ये नदी पात्रातील 1400 सहस्र घनमीटर गाळ आणि माती काढली जाणार आहे। जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यालयामधील प्रत्येक विभागामध्ये जात कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतलेली आहे। केंद्रीय पथकाचा हा पाहणी दौरा असल्यामुळे त्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रत्येक कार्यालयामध्ये जात कामाचा आढावा घेतला। पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते बोरिवली या स्थानकांदरम्यान धावणाऱ्या 13 AC लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्यात। AC लोकल गाड्यांमध्ये बिघाड झाल्यामुळे
एसी लोकल नॉन एसी म्हणून चालवल्या जाणार आहे, त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते. मुंबईतील परळ आणि प्रभादेवीला जोडणारा एल्फिन्स्टन पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे. आज रात्री 9 वाजल्यापासून हा पूल पूर्णपणे बंद असेल. एल्फिन्स्टन पुलामार्गे जाणारी वाहतूक तात्पुरत्या स्वरूपामध्ये बंद करून इतर मार्गाने वळवली जाणार आहे. मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे स्थानकावरील ब्रिटिशकालीन उड्डाणपुलाचं नुकतंच पाडकाम सुरू झालंय. या पुलाचे काम पूर्ण होऊन प्रत्यक्षामध्ये पूल खुला व्हायला मुंबईकरांना आणखी वर्षभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी 31 मे 2026चं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. ठाण्यातील घोडबंदर मार्गावरील गायमुख रस्त्याची दुरवस्था झाली आहे आणि या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्यामुळे घोडबंदर मार्गावरील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेत. 26 ते 29 एप्रिल दरम्यान या मार्गावरील वाहतूक भिवंडी मार्गे वळवली जाणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामाची महापालिका आयुक्तांनी पाहणी केली. घोडबंदर रस्त्यावर सुरू असलेली सर्व कामं 20 मे पर्यंत पूर्ण करा असे निर्देश त्यांनी दिले. मुंबईतील वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी लवकरच वॉटर टॅक्सीची संकल्पना प्रत्यक्षामध्ये आणली जाणार आहे. वॉटर टॅक्सीच्या कामाला आता वेग येणार आहे. मुंबई महानगर प्रदेशामध्ये 15 नवीन जेट्टी उभारण्याचा संकल्प असून यासाठी 9 मार्ग निश्चित करण्यात आले. लवकरच काम सुरू केले जाणार आहे. चालू वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यांमध्ये देशातील मुंबईसह प्रमुख 7 शहरांमध्ये गृह विक्रीमध्ये 12% घट नोंदवण्यात आली आहे. बांधकाम क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या JLL या कंपनीनं केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. यंदा 65,246 घरांच्या विक्रीची 3 महिन्यांमध्ये नोंद झाली आहे. मुंबई महापालिकेचा गेल्या 10 ते 15 वर्षांमध्ये 22,000 कोटींची थकबाकी झाली आहे. यामध्ये म्हाडा, MMRDA यांच्यासह 10 लाख वैयक्तिक मालमत्ता धारकांनी कर थकवलाय. राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत आणि औद्योगिक क्षेत्रातील मालमत्तांच्या थकीत करावरील दंड माफ होणार आहे. थकीत करांवर दरमहा 2% कर लावण्याची तरतूद असल्यामुळे मालमत्ता धारकांच्या थकबाकीमध्ये वाढ होत होती. त्यामुळे आता उपाययोजनेसाठी करावरील दंड माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतलाय. मुंबई महापालिकेनं मालमत्ता कराचा दंड 1% करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवलेला आहे. वेळेमध्ये मालमत्ता कर न भरल्यास 2% दंडाची आकारणी केली जाते. मात्र हा कर जास्त असल्यामुळे थकबाकी वाढत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे येत होत्या. त्यामुळे दंड कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे. विलेपार्लेमधील इर्ला नाल्या जगतची अतिक्रमणं हटवण्याचे आदेश उच्च न्यायालयानं महापालिकेला दिले. नाल्याच्या पूर्व आणि पश्चिम बाजूंना असलेली अतिक्रमणं हटवून रस्ता पूर्ववत करण्याचे आदेश देण्यात आले. वाशिम जिल्ह्यामधील ढिली ते वारला या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. बांधकाम विभागानं या कामाची पाहणी करून चांगल्या दर्जाचा रस्ता निर्माण करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील सिंचन विहिरींचं अनुदान रखडलेलं आहे. गेल्या वर्षभरात तालुक्यामध्ये 1700 विहिरींचं खोदकाम झालं असून 400 विहिरींचं बांधकाम पूर्ण झालंय. मात्र अनुदान मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय. वर्ध्यामध्ये मुख्य रस्त्यावर तसंच सार्वजनिक रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली आहे. 43 हातगाड्या आणि पानटपरी त्याचबरोबर इतर साहित्य जप्त करण्यात आलंय. यावेळी शहरामधील अतिक्रमणधारकांनी स्वतः अतिक्रमण काढून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन नगर परिषदेनं केलंय. सोलापुरात सहारा ग्रुपची 123 एकर जमीन जप्त करण्यात आली आहे. पैसे उकळलेल्या सहारा ग्रुपवर ईडीनं कारवाई केली आहे. सहारा ग्रुप विरोधात 100हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. नांदेडच्या कृषी विभागानं विनापरवाना अनधिकृतपणे साठवलेला बोगस खतसाठा हा जप्त करण्यात आलाय. हिमायतनगर इथल्या एका गोदामामध्ये तेलंगणमधील बोगस अनधिकृत खतसाठा झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी छापा टाकण्यात आला. यामध्ये जवळपास 13 लाखांचा खतसाठा जप्त करण्यात आलाय. मुंबईमध्ये फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये वायू प्रदूषण नियमांचं उल्लंघन केल्यामुळे BMCनं 878 बांधकाम स्थळांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
तसंच 438 कामं थांबवण्याच्या नोटिसा सुद्धा बजावल्यात. वाढत्या वायू प्रदूषणाच्या तक्रारींदरम्यान बीएमसीनं बांधकाम स्थळांची नियमित तपासणी सुरू केली आहे. मुंबईमध्ये फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये वायू प्रदूषण नियमांचं उल्लंघन केल्यामुळे बीएमसीनं 878 कामस्थळांना कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे. भंडाऱ्यामधील पिंपळगाव निपाणीमध्ये तंबाखू विक्री प्रकरणामध्ये कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये 32,000ची सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आलाय. अन्न आणि औषध सुरक्षा पथकानं ही कारवाई केली आहे. मुंबई विमानतळावर 20 कोटींचा गांजा जप्त झालाय. या प्रकरणामध्ये सीमाशुल्क विभागानं 5 जणांना अटक केली आहे. या आरोपींमध्ये 3 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगरमधील हर्सुल परिसरामध्ये महानगरपालिकेकडून अतिक्रमणाविरोधात कारवाई झाली आहे. या कारवाईमध्ये 50हून अधिक अतिक्रमण उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. चेतनानगर, रमाईनगर या परिसरामध्ये मोहीम राबवण्यात आली आहे. झेंडूचे बाजारभाव गडगडल्यामुळे झेंडू उत्पादक शेतकरी आता चिंताग्रस्त झालाय. झेंडूला सध्या 10 ते 15 रुपये किलोचा भाव मिळतोय. त्यामुळे मजुरी आणि वाहतूक खर्च सुद्धा निघत नाहीये आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आपलं उभं पीक शेतामध्ये सोडून देण्याची वेळ आली आहे. नाशिक शहरामध्येही पाणी टंचाई निर्माण झाली आहे. शहरामध्ये दररोज 600 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतोय. तरी सुद्धा काही ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली आहे. संभाजीनगरच्या सिल्क मिल कॉलनीमधील 42 अनधिकृत नळ कनेक्शन खंडित करण्यात आलेले आहेत. त्याबरोबर या परिसरामध्ये सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे महानगरपालिकेनं तपासणी केली आणि 42 अनधिकृत नळ जोडण्या खंडित केल्या आहेत. ऐन उन्हाळ्यामध्ये धारावीमधील पाणी प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. धारावीमध्ये दूषित तसंच अनियमित पाणी पुरवठा होतोय, तर टँकर चालकांकडून नागरिकांची फसवणूक होते. त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. जळगावच्या चौगाव मधील पाणी पिण्यायोग्य असल्याचं आता निष्पन्न झालंय. गावातील अनेकांना किडनीचे विकार होत आहेत आणि त्यामुळे जिल्हा परिषदेनं पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर अहवालामध्ये ही बाब समोर आली आहे. ब्रह्मपुरीमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. ब्रह्मपुरीमध्ये तापमान 45.9 अंश सेल्सिअसवर पोहोचलंय. सलग दुसऱ्या दिवशी ब्रह्मपुरीमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. राज्यामध्ये अनेक भागात तापमानाचा 40 अंश सेल्सिअसवर पारा गेलाय. त्यामध्ये आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. सध्या संभाजीनगरचं तापमान 31 अंश सेल्सिअस इतकं आहे. मात्र तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागानं नोंदवलेला आहे. पुणे महानगरपालिकेकडून फॉग कॅनॉन मशीनद्वारे पाण्याचा शिडकावा केला जातोय. वाढत्या तापमानामुळे मुख्य रस्ते आणि वर्दळीच्या ठिकाणी गारवा निर्माण व्हावा यासाठी मशीनद्वारे पाण्याचा शिडकावा केला जातोय. सोलापुरात वाढत्या तापमानामुळे लिंबाला फटका बसलाय. बाजारामध्ये लिंबाची आवक कमी आहे आणि त्यामुळे दरामध्ये वाढ झाली आहे. 1000 रुपयांना 10 किलो लिंब मिळत आहेत. किरकोळ बाजारामध्ये 3 लिंब 20 रुपयांना मिळत आहेत. राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये शनिवारी ते सोमवारी हे 3 दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे. कोल्हापुरात पहाटेपासून जोरदार पावसानं हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला आणि त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय. गोंदियामधील 1038 जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल झाल्यात. मात्र त्यापैकी 228 शाळांमधील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आलाय. 175 शाळांनी वीज बिल न भरल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित केलाय. 53 शाळांमध्ये वीज कनेक्शनच नाहीये. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती आळंदीच्या विश्वस्त मंडळावर महिलेची नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्याच्या विधितज्ञ रोहिणी पवार यांच्यासह पुरुषोत्तम महाराज पाटील आणि चैतन्य महाराज यांची विश्वस्तपदी निवड झाली आहे. तर विश्वस्त मंडळावर प्रथमच महिलेची नियुक्ती करण्यात आल्यामुळे नवा इतिहास रचला गेलाय. अकोला जिल्ह्यामधील पळसो बढे या गावामधील कासमपूर भागामध्ये रात्री 3 संशयित चोरटे शिरल्याचं ग्रामस्थांच्या लक्षात आलं.
त्यांचा पाठलाग केला असता अंधाराचा फायदा घेत हे 2 चोरटे फरार झाले। एकाला पकडण्यात ग्रामस्थांना यश आले। या प्रकरणामध्ये पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झाली आहे। नवी मुंबईमध्ये एका व्यक्तीने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे। गुरुनाथ चिचकर असं या आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे। काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलाला अंमली पदार्थाच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली होती। त्याच तणावातून चिचकर यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे। नवी मुंबईमध्ये 4 वर्षीय विद्यार्थ्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलंय। शाळेच्या बस ड्रायव्हरनंच शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या संदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे तक्रार केल्यानंतरही त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप पालकांनी केलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये 2 लाचखोरांना अटक झाली आहे। निवृत्त झालेल्या महिला सफाई कामगाराची 7व्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळवून देण्यासाठी लाच मागण्यात आली होती। 18,000ची लाच स्वीकारताना दोघांना अटक झाली आहे। नागपुरातील बोगस शिक्षक भरती प्रकरणामध्ये आणखी दोघांना अटक झाली आहे। शिवदास ढवळे आणि सागर भगोले असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत। या दोघांच्या अटकेनंतर या प्रकरणामधील आरोपींची संख्या 7 वर पोहोचली आहे। पुण्यामध्ये अडकलेल्या जळगावमधील ऊसतोड कामगाराची जनसहज फाउंडेशननं सुखरूप सुटका केली आहे। पारोळा आणि भडगावसह इतर तालुक्यातील 6 ते 7 ऊसतोड कामगारांच्या कुटुंबांना पुण्यातील वाळंकी इथे डांबून ठेवण्यात आलं होतं। भंडाऱ्यामधील कोथुर्णा मांडावी इथे वाळू माफिया बिनधास्तपणे नदीपात्रामध्ये ट्रॅक्टर घालून वाळू उपसा करतायत। महसूल प्रशासनाच्या वतीनं ठिकठिकाणी चौक्या लागल्या असून सुद्धा वाळू चोरी होते, त्यामुळे प्रशासनाचं दुर्लक्ष होतंय असा आरोप केला जातोय। जळगावमध्ये मित्राचा वाढदिवस साजरा करायला गेलेल्या एका तरुणावर काही जणांनी गोळीबार केला। या गोळीबारामध्ये कमरेला गोळी लागल्यामुळे तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याचा सध्या माहिती मिळते। आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत। भंडाऱ्यामध्ये एका 7 वर्षीय चिमुकलीवर इसमानं अतिप्रसंग केलाय। या प्रकरणामध्ये आरोपीला अटक झाली असून चिमुकली घरी एकटी असताना या इसमानं चिमुरडीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। एका फार्मा कंपनीमध्ये काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याची 1.25 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। संचालकांचे आदेश समजून या संदर्भात अधिकाऱ्यांना सायबर भामट्याला 1.25 कोटी रुपये पाठवले। या प्रकरणामध्ये सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। पंढरपूरच्या गोपाळपूरमधील शेतमजुराच्या 8 वर्षाच्या मुलाला पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये शोधून दिले। या शेतमजुरानं आपल्या मुलाला पाणी आणण्यासाठी पाठवलेलं होतं। यावेळी फक्त त्याची मुलगीच परत आली, मात्र मुलगा परत आला नाही। पोलिसांनी त्याचा शोध घेतल्यानंतर मुलगा नदीकाठी झोपलेला आढळून आला। वर्धावकारनं आपल्या घराच्या ओट्यावर झोपलेल्या एका व्यक्तीला चिरडलेलं आहे। साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यात ही घटना घडलेली आहे। मद्यधुंद अवस्थेमध्ये पोलीस गाडी चालवत असल्याचं यावरून समोर आलंय। जळगावच्या बाभळे गाव या फाट्याजवळ बस आणि टँकरचा अपघात झाला। भरधाव वेगात असणाऱ्या बस आणि टँकरची समोरासमोर धडक झाली। या अपघातामध्ये 9 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। गिधाडांच्या संवर्धनासाठी सरकारनं मोठं पाऊल उचललंय। हरियाणातून महाराष्ट्रामध्ये 34 गिधाडं दाखल होणार आहेत। 3 व्याघ्र प्रकल्पांमधील केंद्रामध्ये संवर्धन केलं जाणार आहे। 20 लांब गिल्ड गिधाडं त्याचबरोबर 14 पांढरी गिधाडं यांचा यामध्ये समावेश आहे। स्मार्ट सिटी कंपनीनं आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचा आधार घेत कारभार पुढे आखण्यासाठी सल्लागार संस्थेची भूमिका स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय। विभागीय आयुक्तालयातील विविध प्रकल्पांसाठी सल्लागार संस्था म्हणून काम करण्यासाठी कंपनी कायद्यामध्ये दुरुस्ती केली जाणार आहे। कोल्हापुरातील बिरदेव डोणे हा तरुण यूपीएससी परीक्षेमध्ये 551 क्रमांक घेऊन उत्तीर्ण झालेला आहे। आयपीएस बिरदेवचं त्याच्या बहिणीच्या गावात जंगी स्वागत करण्यात आलं। बिरदेवला आयपीएस झालेलं पाहताच त्याच्या बहिणीला अश्रू अनावर झाले। तसंच गावकऱ्यांनीही फटाके फोडत फुलांची उधळण करत बिरदेवचं स्वागत केलं। वाशिम जिल्ह्यातील 491 ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचं आरक्षण जाहीर झालंय। आरक्षण सोडतीनंतर अनेक इच्छुकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते। अपेक्षित आरक्षण मिळाल्यामुळे काही ठिकाणी उमेदवारांची तयारी जोमात सुरू झाली आहे।